चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा ओढणीने गळा दाबून खून केला। ही घटना पुण्यातील सिंहगड रोड परिसरात घडलेली आहे आणि या संदर्भातला गुन्हा जो आहे तो सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। पतीने स्वतःच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय जो आहे तो घेतला आणि त्याच्यावरूनच हा खून जो आहे तो झाल्याचं समोर आलेलं आहे। एकूणच या संदर्भातली अधिकची माहिती आपण जर पाहिली तर रेश्मा भिकू खुडे जी आहे खून झालेल्या महिलेचं नाव आहे। या प्रकरणी सिंहगड पोलिसांनी कुमार कलगोंडा पाटील याला ताब्यात घेतलेला आहे। ही घटना पुण्यातील नरे परिसरातील मानाजीनगर जे आहे तिथे घडली आहे। एकूणच याबाबतची काय अधिकची माहिती आहे जाणून घेऊया तर पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडून। संध्याकाळी 7 वाजच्या दरम्यान नरे या मानाजीनगर या भागामध्ये त्या ठिकाणी एक दाम्पत्य राहत होतं कुटुंबासहित। त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे। तर चारित्र्याच्या संशयावरून यातील जो आरोपी आहे त्या आरोपीने पत्नीचा ओढणीने तिचा गळा आवळून खून केलेला आहे। याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या आरोपीला आपण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला अटक करून पुढची कारवाई पोलीस या ठिकाणी करत आहे। चारित्र्याच्या संशयावरून केला असं म्हणतात, काय माहिती मिळाली आहे त्या आरोपीकडून या संदर्भातली? सगळे वाद वगैरे होतो, त्यांचे चारित्र्याचा संशय होता, त्याच्यावर त्यांचे वाद नेहमी व्हायचे आणि तो दारूच्या नशेत मारहाण पण करायचा। तर काल असाच प्रकार झाला, दारू पिऊन आल्यानंतर त्यांनी मारहाण केली आणि त्याच्या संशयावरून त्यांनी तिचा गळा दाबून खून केलेला आहे। तो काय करत होता आणि ती महिला काही वर्किंग होती की हाऊसवाईफ होती? महिला काही हाऊसवाईफ होती, परंतु हा जो आहे आरोपी तो सासवड या ठिकाणी तो लॉजवरती मॅनेजर म्हणून काम करत होता।